भगवानगडावरील भाषणात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी आरक्षणाच्या विषयाला देखील हात घातला। ओबीसी लेकरांच्या ताटातलं घेऊ नका अशी भूमिका त्यांनी मांडली, तर धनंजय मुंडेंनी एमपीएससीच्या कट ऑफचा मुद्दा देखील काढला। सर्वजण व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वजण स्वागताला उचित पात्र आहेत। ओबीसीचा आता आलेला एमपीएससीचा रिझल्ट त्याचा कट ऑफ होता 485 450 मार्क। जर मी मराठा समाज म्हणून इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही, मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर 450 पास झाला असतो। प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आल्यानंतर मात्र 480 घेतलं तरी नापास आहे। कुणाला फसवता? काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या 18 पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे। काल आमचा बोराडे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला, 2 दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली, त्याच्या तब्येतीची काळजी। गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय। मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।